परसबाग आपण नुसते ऐकतो, परंतु परसबाग जर आपण व्यवस्थित मेंटेन केली तर आपल्याला फळे, भाजीपाला हे सर्व आपल्या परसबागेतून मिळू शकतात। जसं आता आम्ही इथं कंपनीसमोर पेरू लावले, अंजीर लावले, केळी लावले। केळीचे किमान 25 ते 30 घड आम्हाला वर्षभरात मिळतात। इथं ही आळूची पानं आहे। आळूची पानं वर्षभर आम्ही किती पण जरी पानं काढले तरी आमच्या एका छोट्याशा एवढ्या एका वळीमध्ये आम्हाला भरपूर आळूची पानं मिळतात, भुईमुगाच्या शेंगा मिळतात, कारले, दोडके। आता हे खारीकची पण झाडं आली, चिंच, आंबा, पपई। आता हे 2 पपईचे झाडे मोठे मोठे, याला पण पपई आलेले। आमच्याकडे इथं कवतीचा आहे, नागिनीची पानं आहे, आंबे आहे, ऊस आहे। आता त्या मोकळ्या जागेत आम्ही मक्का लावणार, डांगर आता वेल भरपूर मोठा झाला। म्हणजे अशा प्रकारे जर आपण परसबाग मेंटेन केली तर आपल्या परसबागेमध्ये आपल्याला आता ती आमच्याकडे एक चिंच, बोरीचे तर खूप झाडं आहे, चिंच, बोर। आणि तसे रानभाज्यामध्ये आपल्याकडं वेगवेगळे आयटम असतात, कोयरीच्या शेंगा, परत आबाईच्या शेंगा। तर हे आमच्याकडे एक मोसंबी, संत्री, हळद, मूग, भुईमूग, जांभूळ, हे केळे। आता हे केळे अगदी पिकलेली जी केळी आहे, आता हे घड एक संपत आलं, याला रोज 2, 4, 5 केळं निघतात। आणि हा घड संपला गेला की दुसरा एखादा निघतो त्याच्यातून, कधी पण रातोरात एकदम अचानकपणे त्यातून घड बाहेर येतो। आता लोक म्हणतात की दारापुढं केळी लावू नये, अशुभ असते, तिथं भविष्य पाहावं लागतं, केळी, पपई। परंतु आमच्या तिथं जे लावू नये म्हणलं तेच झाड आहे, केळी आहे, पपई आहे। आता हे डांगराचा वेल खूप मोठा झाला, म्हणजे मागच्या वर्षी पण आमच्याकडे इथंच 1-2 यालामध्ये 1-2 क्विंटल डांगर निघाले होते। म्हणजे डांगरचे आपण थालीपीठ आणि असे जे काही आयटम आहे ते वर्षभर पुरण इतके डांगर फक्त आम्हाला 1-2 वेलातून मिळतात। आता इथं कोरपड पण लावलेली, कधी कधी केसांना लावण्यासाठी किंवा अशी जी लागते आयुर्वेदिक कोरपड। अश्वगंधा आहे, कधी कधी वाटलं दुधामध्ये उकळून प्यायची तर अश्वगंधा पण आमच्याकडं भरपूर झाडं लावलेली आहे। त्याला वर्षभर बी येतं आणि ते बी परत पडलं की परत दुसरे रोपं तयार होतात। तर रोपं तयार झाले की आम्ही त्याला वाढवतो आणि हे जुनाट झालेले जे झाडं आहे याचे आम्ही मुळ्या काढून घेतो। आता हे मोठं झालं बऱ्यापैकी, दिवाळीच्या वेळेस आम्ही हे सगळे झाडं जुने झालेले त्याची मुळं खोदून काढतो आणि नवीन रोपं नंतर परत पुढं कंटिन्यू होतं। तर अशा प्रकारे जर प्रत्येकाने जर परसबाग किंवा आपल्या परिसरामध्ये छोटे मोठे झाडांचं जतन केलं तर त्यांना फळं, फुलं आणि मुबलक प्रमाणात ऑक्सिजन मिळू शकतो। आता लोक आपल्या जवळपासची झाडं सगळे तोडून टाकतात, पण तुम्ही बघू शकता हे आम्ही बिलकुल लगेच जंगल सदृश्य असं केलेलं आहे परिसर। म्हणजे आम्ही आलो तेव्हा इथे एकही झाड नव्हतं, परंतु आता हे बघू शकता, हे 2 वर्षात ही लिंबाचं झाड इतकं मोठं झालं, हे झालं, ते तर खूपच मोठा लिंब झाला, ते पिंपळ झाला, वड झाला। म्हणजे अशा प्रकारे आम्ही
इथं भरपूर झाडं लावले, जिकडं तिकडं फक्त ग्रीन आणि ग्रीनच दिसतं.